ज्ञानेश्वर म्हात्रे. सभापती महोदय, हा वारंवार प्रश्न आम्ही दर अधिवेशनामध्ये उपस्थित करत असतो आणि बीओलोचं काम साहेब हे 1 दिवसाचं 2 दिवसाचं नसून वर्षानुवर्षे आमच्या शिक्षकांना काम करावं लागतं आणि त्याकरता शिक्षकांना कंटिन्यू बाहेर लागतं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे. आत्ता सुद्धा 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 10वी 12वीच्या परीक्षा सुरू असताना शिक्षकाने पर्यवेक्षण करायचं आहे, सुपरविजन करायचं, आलेले पेपर तपासायचे आहेत. दुसऱ्या बाजूला तहसील खात्याकडनं किंवा जबाबदार अधिकाऱ्याकडनं शिक्षकांना नोटीस दिलेत की तुम्ही जर ही ड्युटी स्वीकारली नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल करतो. सभापती महोदय, शिक्षकांनी मुलांचं परीक्षेचं कामकाज पाहायचं की ते कामकाज पाहायचं. आम्हाला अन्य कामाला कुठेही प्रॉब्लेम नाही, पण हे बीओलोचं काम डायरेक्टली आमच्याकडनं काढून घ्यावं अशी आमची सगळ्या आमदारांची मागणी राहणार आहे. आणि मंत्री महोदय, आपण आजच या ठिकाणी माझी विनंती राहील की आपण कलेक्टरांना आदेश द्या की कोणत्याही प्रकारचा गुन्हा कोणत्याही शिक्षकावर दाखल करू नका, स्वतंत्र व्यवस्था होईपर्यंत आपण ती जबाबदारी शिक्षकावर देऊ नका, अशा प्रकारची माझी मागणी आणि ते आपण करणार का? मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य म्हात्रे साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. परीक्षा सुरू असताना कुठलंही बीओलोचं काम त्या ठिकाणी शिक्षकांना देण्यात येऊ नये. जर का अशा पद्धतीचं देण्यात आलं असेल तर याची संबंधित विभागाला त्या ठिकाणी निर्देश देण्यात येतील. त्याच पद्धतीनं आपलं दुसरं काय म्हणतो नाही, गुन्हा दाखल तर होणारच नाही. जेव्हा परीक्षा सुरू आहे तेव्हा बीओलोचं काम देण्याचं प्रश्नच त्या ठिकाणी उठत नाही. दुसरी आपली जी मागणी आहे की सर्व आमदारांची मागणी आहे की बीओलोचं काम हे परमनंट शिक्षकांकडून त्या ठिकाणी काढून घेणार. या संदर्भात सर्व शिक्षक आमदारांसोबत एक बैठक लावून त्या ठिकाणी उचित निर्णय घेण्यात